सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती प्रियजनांना आणि सर्व व्ह्यूवर्स जितके आहेत जे माझा हा हा यूट्यूब बघत आहे तर सर्वांना सलाम जय ख्रिस्त. प्रभू येशू मसीह की जय. प्रियजनांनो, हा सुंदरसा समय आपल्या त्रेक एक परमेश्वराने मला आणि तुम्हाला दिलेला आहे. त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती त्याची आराधना करूया आणि वचनाकडे वळूया. प्रियजनांनो, आजचं सुंदरसं मार्गदर्शन मला त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या त्रेक एक परमेश्वर जो आहे स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महान असा एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा जो आमचे त्रेक एक परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो. आणि त्याच्या महान असा पवित्र आत्मा जो आम्हाला त्याच्या जीवन प्रेषितांच्याद्वारे मिळालेला आहे, त्या महान अशा पवित्र आत्म्याच्याद्वारे परमेश्वराने मला जे मार्गदर्शन केलं मी तुम्हाला शेअर करू इच्छिते. प्रियजनांनो, सुंदर समय दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया. प्रथम त्याची उपकार स्तुती त्याला आराधना करूया की हा समय त्याने दिलेला आहे आणि तो आपल्याला अनेक आशीर्वादाने भरभरून काढतो. प्रियजनांनो, याचा अनुभव मी वैयक्तिक रीतीने घेत आहे आणि माझे प्रियजनांनो तुम्ही पण घेत असणार हा माझा विश्वास आहे. प्रियजनांना सुंदर वचनाच्या मार्गदर्शनाकडे वळूया. चला, मनुष्य प्राणी मानव जाती जी आहे तिची समज बघा काय, मनुष्य प्राणीची समज काय, मानवाची समज काय. मनुष्य प्राणी प्रत्येक मनुष्याला काय समज येते आपण थोडासा विचार करूया. चांगले केले तर, मदत केले तर, दान केले तर त्याचं फळ काय मिळेल, आम्हाला स्वर्ग मिळेल, असा मनुष्याची समज आहे. प्रियजनांनो, मनुष्य असं समजतो. आणि दुसरा एक मनुष्याचा विचार काय आहे, वाईट केले तर, मदत नाही केली तर, दान नाही केले तर त्याला काय मिळणार, त्याचं फळ काय मिळणार, त्याला नरक मिळेल, असा हा मनुष्याचा समज आहे. हे ब्रेन आहे मनुष्याचं. प्रियजनांनो, हे मनुष्याचं ब्रेन आहे. एवढे मनुष्याची ही हद्द म्हणतो ना आपण, एवढे लिमिट आहे. मनुष्याचं ब्रेन एवढं छोटंसं आहे आणि त्याच्यामध्ये एवढी समज आहे की मी चांगलं काम करेल तर मला स्वर्ग मिळेल, मी चांगलं केलं, कोणाला मदत केली, मी कोणाला दान केलं तर मला स्वर्ग मिळेल आणि वाईट केलं तर मला नरक मिळेल. प्रियजनांनो, असं जर असतं खरं तर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याचा एकुलता एक प्रिय पुत्राचा बलिदान करायची आवश्यकता नसते. परंतु ते करणं खूप जरुरी होतं, कारण त्याद्वारे माझं आणि तुमचा आणि सारे जगातील प्रत्येक मनुष्याचा उद्धार आहे. तो आमचा उद्धार करता आहे. आणि जर स्वर्गीय पिता परमेश्वराने या उद्धार करता ऐकुलता एक त्याच्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवले नसते तर आज आमचा उद्धार झाला नसता. आज मला आणि तुम्हाला पापाची क्षमा नसती मिळाली. कोणतं पाप? प्रियजनांनो, विधर्मी लोकांना माहीत नाही, कित्येक मनुष्याला माहीत नाही, जे येशूला ओळखत नाही त्यांना माहीत नाही की कोणतं पाप आम्ही केलं. पुष्कळ लोक मला काय म्हणतात माझ्या ड्युटीवरचे, हम तो कुछ पाप नहीं, हम सिर्फ हंसी मजाक करते भाई, हम पाप नहीं करते. प्रियजनांनो, ते मूळ पाप मैंने नहीं किया. आदामाने काय म्हटलं, मी नाही केलं, मी हे फळ खाल्लं का, असं म्हटलं का आदामाने, मी हे फळ खाल्लं. परमेश्वरा, तू मला ही पत्नी दिली, या पत्नीने मला सांगितलं म्हणून मी खाल्लं ते फळ, मी खाल्लं, मी तुझी आज्ञा भंग केली, मी पाप केलं, असं आदामाने म्हटलं नाही. बघा, आणि ती स्त्री जिनं प्रथम फळ खाल्लं, हवाबाई, जी पहिली स्त्री आहे, ज्याला परात्पर परमेश्वराने आपल्या हाताने बनवलं, आदाम आणि हवा दोघांना आपल्या हाताने बनवलं परमेश्वराने. प्रियजनांनो, आणि त्या दोघांनी परमेश्वराने एकच आज्ञा दिलेली, ती आज्ञा त्यांनी भंग केली आणि ते स्वर्गात राहू शकत नाही मग, कारण त्यांनी पाप केले, आज्ञा भंग केली आणि देवाच्या गौरवाला मुकले. प्रियजनांनो,
देवाचं गौरव म्हणजे काय? त्याची स्तुती करणं, त्याला धन्यवाद देणं, हे देवाचं गौरव आहे. परमेश्वर पित्याने, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने मला तुम्हाला आपल्या त्रेक एक परमेश्वराने पहिला जेनेसिस मध्ये उत्पत्तीमध्ये लिहिलंय. मी म्हटलं नाही का प्रियजन, त्याच्यामध्ये मी चला चल चल मी आता बनवतो असं म्हणते का? चला आपण बनवू म्हणजे तिथं कोण आहे? हे तिन्ही जण उपस्थित आहे ना. आपला त्रेक एक परमेश्वर उपस्थित आहे बघा. चला आपण बनवू, मनुष्याला बनवू, आपल्या प्रतिरूपाचा बनवू. आणि प्रियजनांनो, परमेश्वराचं वचन आहे मला आणि तुम्हाला, आणि जगाच्या स्थापनेच्या पूर्वी तो आपल्याला नावाने ओळखतो. आणि त्याने आपले केस एक केस मोजलेले. मला किती माझ्या डोक्यावर केस आहेत, रोजमेरीला किती मी केस दिले. असा तो ज्ञानी परमेश्वर, त्याचं ज्ञान किती आहे बघा. ज्यांनी सर्व जग आणि त्यामध्ये जे काय आहे सर्व त्यांनी बनवले. अंतराळ बघा, सूर्यचंद्र तारे बघा. प्रियजनांनो, की आपण मरते मनुष्य आहोत. मरते मनुष्य, क्षणभंगार आपलं जीवन आहे. पाण्याचा बुळबुळा असतो ना, पाणी ग्लासमध्ये होतो तेव्हा बबल्स येतात बघा, आणि ते बबल्स स्टॉप होऊन जातात. तशा रीतीनं आपलं जीवन इतकं नश्वर जीवन आहे, क्षणिक जीवन आहे आपलं. आपण आता जिवंत, थोड्या समयात आपल्याला काय होणार, आपण निघून जाऊ, आपल्याला माहित नाही पडणार. इतकं नाश, इतकं आपल्या जीवनाची काही शाश्वती नाही प्रियजनांनो. आपल्या जीवनाची काहीही गॅरंटी नाहीये. असं गॅरंटीहीन जीवन आपलं आहे. या जीवनासाठी परमेश्वराने हे जे गॅरंटीहीन जीवन आहे, त्या गॅरंटीहीन जीवनासाठी त्यांनी गॅरंटी दिली आपल्याला. त्यांनी गॅरंटी दिली परमेश्वराने. काय गॅरंटी दिली प्रियजनांनो? त्याचा पुत्र देण्यासाठी. तो आपल्याला बनवण्यापूर्वी त्याला माहित होतं हे सगळं काय होणार. ज्ञानींचा ज्ञानी परमेश्वर तो आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्व ज्ञानाने संपन्न परमेश्वर. त्यांनी तुम्हाला आणि मला बनवण्याच्या आधी त्याला सर्व माहित आहे की हे असे करणार. आणि आपल्याला परमेश्वराने काय दिलं? स्वतंत्रता बुद्धीनं दिलं, स्वतंत्र केलेल्या बुद्धीनं. त्यामुळे परमेश्वराने जबरदस्तीने केली, परंतु परमेश्वराची आज्ञा होती ती आदामाने हवाला, ते फळाला हात लावायचं नाही. आणि जर तुम्ही ते फळ खाल तर तुम्ही मराल. जर तुम्ही ते फळ खाल तर तुम्ही मराल. आणि तेच झालं ना प्रियजनांनो. आपण ते फळ खाल्लं, आदामाने हवाने फळ खाल्लं, आणि जे मरण नव्हतं आपल्यावर, परात्पर परमेश्वराने मनुष्याला का बनवले प्रियजनांनो सांगा बरं. त्याच्या स्वरूपाचा त्यांनी बनवलं. आपल्याला कोणत्याही जानवराचा रूप नाही दिलं की हे हाती, हे मंकी है ना. सायंटिस्ट लोक म्हणतात मंकी आहे का खरं? नाही, मंकी नाही आहे बिलकुल. परात्पर परमेश्वराने आपल्याला त्याचा प्रतिरूपाचा आपल्याला त्यांनी बनवलेला आहे. आपल्या हाताने त्यांनी बनवले. प्रियजनांनो, किती अद्भुत त्याची प्रीती आपल्यावर. या मनुष्याला मी बनवत आहे, पण या मनुष्याला बनवल्यानंतर हा मनुष्य असं करणार, आणि या मनुष्यासाठी पुत्रा तुला तुझा जीव द्यावा लागेल, तुझा पवित्र रक्त व्हायला लागेल, तरच यांचा उद्धार आणि तारण होऊ शकते. आणि तेव्हाच ते माझ्याजवळ स्वर्गीय पिता परमेश्वराच्या संगती आपण त्याच्या कृपेत जाऊ शकतो. प्रियजनांनो, ही किती मोठी प्लॅनिंग त्यांनी केली प्रियजनांनो. आपल्या त्रेक एक परमेश्वराने जो मनुष्य इतका धूर्त आहे मनुष्य बघा प्रियजनांनो. किती धूर्त आहोत आपण, किती धूर्त आहोत, किती मलिनतेने, किती पापिष्ट आपले विचार आहेत, किती पापाने मलिनतेने आपण भरलेले आहोत. परंतु अशा मनुष्यासाठी स्वर्गीय पिता परमेश्वराने
आपला एकुलता एक प्रिय पुत्र, त्याचा आवडता प्रिय पुत्र, परम प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. म्हणजे जे त्याचं सर्वात श्रेष्ठ होतं, जे सर्वात उत्तम होतं, ते त्याने आपल्याला बक्षीस देऊन टाकले, ते पण फ्री देऊन टाकले. प्रियजनांनो, किती अद्भुत त्याची प्रीती आहे, किती महान त्याची प्रीती आहे, केवढी मोठी त्याची प्रीती आहे. प्रियजनांनो, जसं वचनमध्ये म्हटलेलं आहे योहान 3:16, ज्या वचनावर आपला ख्रिस्ती धर्म आधारित आहे की देवाने देवाची प्रीती कशी आहे, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक आवडता प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. का दिला? यासाठी की जो कोणी कोणत्याही जातीचा तो असो, कोणत्याही भाषेचा तो असो, सर्व भाषा परमेश्वराने बनवली है ना. बाबेल नगरीत सर्वजण बनत होते, बाबेल ते बनत होते की परमेश्वराकडे आपण जाऊ, स्वर्गात जाऊ. ते बनत असताना परमेश्वराने काय केले, सर्वांची भाषा बदलून टाकली. प्रियजनांनो, आणि तो सर्वांची भाषा तो बदलणारा, तो सर्व भाषा त्याला समजतात, कारण त्यांनी बनवली ना, हे ना प्रियजनांनो, त्यांनी बनवली तर त्याला सर्व भाषा समजतात. पण जो कोणी कोणत्याही भाषेचा असो, कोणत्याही जातीचा असो, जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवितो की माझा प्रभू येशू मसीह माझा वैयक्तिक, माझा पर्सनल उद्धार करता आहे, माझा तारणारा परमेश्वर आहे, माझा जिवंत देव आहे, माझ्यासाठी त्यांनी प्राण दिला, माझ्या अपराधांच्या क्षमेसाठी त्यांनी ते कॅल्वरीच्या क्रूस खांबावर प्राण दिला, माझ्यासाठी तो गाडला गेला आणि माझ्यासाठी तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो त्याचा स्वर्गारोहण झालं आणि तो पुन्हा येणार आहे, तुम्हाला मला नेण्यासाठी तो येणार आहे. आणि तो विजयवीर झाला. सैतानाच्या मृत्यूच्या नांगीला त्यांनी पायाखाली कुचललं, सैतानाचा सर्व नाश केला आणि तो विजयवीर झाला. कोण असा बलवान? असा माझा येशू प्रभू बलवानाने करून दाखवले. इतिहास रचणारा असा माझा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर तो आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा तो कसा आहे. तो तुमच्या साऱ्या दुःखात, तुमच्या सारे संकटात, तुमच्या सर्व दैन अवस्थेत, तुमच्या सर्व दुष्काळ अवस्थेत, तुमच्या रोगाच्या अवस्थेत, तुमच्या दुखनाईतामध्ये तो तुमची हाक ऐकणारा परमेश्वर आहे. तो उत्तर देणारा परमेश्वर आहे, कारण तो जिवंत देव आहे. तो दगड नाही आहे, तो उत्तर देणार नाही, तर तो जिवंत देव आहे, तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, तो मूर्ती नाही आहे, तो खरा जिवंत देव आहे. ज्यांनी तुम्हाला आणि मला त्यांनी आपल्या हातांनी बनवले. प्रियजनांनो, आणि त्याचा जीवनाचा श्वास आपल्या नाकपुड्यात फुंकला आणि आपण जीवधारी झालो. परमेश्वराने त्या एदेन बागेत दोघांना स्वतंत्र इच्छा दिली, स्वतंत्रता इच्छाची, की तुमची इच्छा काय तसं करा. परंतु एकच त्याची आज्ञा होती, ती देखील आज्ञा आदाम हव्वाने पालन नाही केली. प्रियजनांनो, म्हणून एवढं मोठे संकट, एवढं मोठं दुखणं आपल्याला, हे दुःख जगामध्ये भोगायला लागत आहे. परंतु यासाठी पण प्रियजनांनो, परमेश्वराने केवढी मोठी योजना केली, केली, परंतु ती योजना त्यांनी पूर्ण केली. त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र बलिदान करून, आणि आजच्या डेट मध्ये सुद्धा, आणि तो योस्तोर प्रभू येशू मसीह योस्तोर, प्रियजनांनो, जो शेवटचा आत्मा राहील त्याचं उद्धार आणि तारण होण्यासाठी झटत आहे की तो शेवटचा आत्मा मिळाला पाहिजे. एकही आत्म्याचा नाश होऊ नये असं परमेश्वराची इच्छा आहे, आणि आपली पण इच्छा आहे की एकही मनुष्याचा नाश होऊ नये. प्रियजनांनो,
एकही मानवाचा नाश होऊ नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. प्रत्येक मनुष्याला येशू कोण आहे त्याचं नाव माहित पाहिजे. जगात आपल्याला परमेश्वराने यासाठी पाठवले की माझा निर्माण करता कोण आहे, माझा उद्धार करता कोण आहे, मी मेल्यावर कुठे जाणार आणि माझं काय होणार हे जर आपल्याला माहित नाही तर आपण काय जीवन जगलो प्रियजनांनो. आपलं जीवन एवढं छोटंसं आहे, 50, 60, 70 वर्ष आपण जगू शकतो. तितक्या वयात जर आपण आपल्या निर्माणकर्त्याला स्मरत नाही, आपल्या निर्माणकर्त्याला ओळखत नाही आणि त्याची ओळख नाही आपल्याला, तर काय आपली जिंदगी आहे प्रियजनांनो. ही छोटीशी जिंदगी आहे, परंतु हा समय त्याने दिलेला आहे की आपण इतक्या छोट्याशा समयात त्याला ओळखावं. प्रियजनांनो, माझं तर पूर्ण आयुष्य सर्व नाशाच्या मार्गात, वाईट मार्गात, वाईट बोलणे, शिव्या देणे, वाईट वागणे हे सर्व होतं, परंतु परमेश्वराने मला तारले प्रियजनांनो. त्या पापाच्या दंतनीतून, त्या पापाच्या खाईतून त्यांनी मला जवळ केले. जसं उधळा पुत्र होता, उधळा पुत्र पूर्ण घाण अंगाने, पूर्ण शरीरात त्याचं घाण होतं, पैसे संपले, मित्र पळाले आणि शेवटी त्याला डुकरांचं काम करावं लागलं. डुक्कर राखण्याचं काम त्याला करावं लागले. त्यावेळेस त्यांनी विचार केला आणि डुकराच्या मालकाने सुद्धा त्याला हकलून दिले, कारण तो डुकराचं शेंगा खात होता चोरून. त्या मालकाने पाहिले आणि त्याला हकलून दिले. तेव्हा त्याच्या ब्रेन मध्ये विचार आला, त्याचं हृदयांतकरण पश्चातापी झालं की माझ्या बापाच्या घरात चाकरांना सुद्धा सुंदर जेवण मिळते खाव्यास. आज मी काय हालत मध्ये माझ्या बापाला मी जाईल की क्षमा मागेल की बापा मी तुझा पुत्र होण्याची माझी लायकी नाही, कमीत कमी मला तुझा चाकर होण्यासाठी तरी तुझ्या घरात मला थारा दे. प्रियजनांनो, परंतु बाप त्याची वाट पाहत अशा रीतीने परमेश्वर तुमची आणि माझी वाट पाहत आहे की माझा लेकरू माझ्याजवळ कधी येतो, माझा लेकरू कधी पश्चाताप करतो, माझ्याकडे कधी येतो. आणि त्या घाण अंगेमध्ये घाण वास, त्या डुकरांच्याकडे तो बसलेला, पुष्कळ दिवसापासून आंघोळ नाही केली, घाण दाढी मुच्छी सगळं घाण अंग, घाण फाटके कपडे, फाटके फुटके कपडे, घाण वास त्यामध्ये. पण प्रियजनांनो, त्या बापाने त्याला दूर नाही केले की तू घाण अंगाचा तुझा वास येतो, त्याला जवळ केले, त्याला मिठी मारली, त्याचे चुंबन घेतले आणि त्याला कपडे द्या म्हणजे त्याला आंघोळ करा, कपडे द्या, अंगुठी दिली त्याला आणि आनंद केला, पार्टी दिली. सर्वांना बोलवा, माझा हरवलेला मुलगा मला सापडला. किती आनंद केला प्रियजनांनो. असा आपला स्वर्गीय पिता परमेश्वर, प्रभू येशू मसीह आणि आपला महान असा पवित्र आत्मा, जो आपला त्रेक एक परमेश्वर तुमची आणि माझी वाट पाहत आहे की माझं लेकरू माझ्याजवळ कधी येणार आणि कधी तो पश्चाताप करेल आणि कधी मी त्याला जवळ घेईल, मिठी मारेल. प्रियजनांनो, आज हा समय आहे, तुम्हाला मला पश्चाताप करा, रिपेंट ज्याला म्हणतात, रिपेंट, पश्चाताप करा. जसे निम्मे शहराने पश्चाताप केला, ऊर बडवले त्यांनी की मी पापी आहे परमेश्वरा, मी अपराधी आहे, माझ्या पापांची क्षमा कर. डोक्यात राख टाकले, गोंताट नेसले त्यांनी, गोणी जी म्हणतो ना आपण, गोणी ज्याला पाय पुसतो आपण, डोअरमेट ज्याला म्हणतात, गोंताटाची त्यांनी कपडे बांधले, कपडे घातले. आणि निम्मे शहराचा जो राजा होता त्यांनी सुद्धा पश्चाताप केला, सगळ्या शहराने पश्चाताप केला, निम्मे शहराने, आणि परमेश्वराने त्यांना क्षमा केली आणि त्या देशाचा, त्या नगराचा नाश नाही केला. योनाच्या द्वारे ती सेवा परमेश्वराने करून घेतली. प्रियजनांनो, असा आपला परमेश्वर इतका सागर आहे, त्याला फक्त आपला पश्चाताप हवा आहे. खऱ्या हृदयांतकरण जीवात्म्याने पश्चाताप करा, लीन नम्र व्हा.
एक सुंदरसं गाणं आहे परमेश्वरासाठी. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारावया. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारावया. ख्रिस्त माझा तारनार, मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी येते दुःख, करिता धावा देतो सुख. प्रियजनांनो, खूप एक माझ्या जीवनातील एक क्षण म्हणणार मी, एक क्षण मला परमेश्वर अशी मदत करतो की मी कल्पना नाही करू शकत की हे कसं झालं. परमेश्वराचं जेव्हा आपण धावा करतो, जेव्हा आपण त्याला स्थान देतो, आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान त्याला देणं आहे. प्रियजनांनो, सुंदरसं 10 कमांडमेंट्स मध्ये लिहिलेलं आहे, तुझा देव परमेश्वरा त्याशिवाय तुला अन्य देव नसावे. तुझा देव परमेश्वर समोर ठेवून, त्याला समोर ठेवून आपल्याला जीवन जगायचे, त्याच्याशिवाय अन्य देव तुला नसावे. सुंदरसं वचन आहे. आणि परमेश्वर आपल्यावर किती प्रीती करतो, त्याचा प्रमाण ते दाखवला. किती प्रीती करतो की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. हे मरण, हे क्रूस खांबाचं मरण साधन होतं प्रियजन. खूप दुःखदायी मरण, लज्जास्पद मरण आणि क्रूर कठोर मरण होतं. ते त्याने सहन करून दाखवलं, पूर्ण प्रीतीचं बलिदान करून दाखवलं. माझा उद्धार, माझा तारण होण्यासाठी, तुमचा आणि सर्व जगाचा उद्धार आणि तारण होण्यासाठी. प्रियजनांनो, परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या तारणाच्या ऑक ऑफ नोहा, जे नोहाचा तारू होता, आज प्रभू येशू मसीहचा तारू आहे. हे तारणाचा जो तारू आहे, त्यामध्ये तुम्ही बसलेत का प्रियजनांनो? कारण त्या नावेमध्ये फक्त 8 जण वाचले होते. सर्व जगाचा नाश परमेश्वराने पाण्याने केला, परंतु आता पाण्याने नाश नाही करणार. आणि त्याची कोव्हिनंट म्हणजे त्यांनी आपल्याला करार केलेला आहे. करार म्हणजे कोव्हिनंट, त्यांनी वादा केला आहे, त्यांनी वचन दिलेलं आहे. आणि ते वचनाचा, ते कराराचा साईन म्हणजे रेनबो. आपल्याला रेनबो दिसतात ना, 7 रंगी रेनबो. त्याला काय म्हणतात? धनुष्य, इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य जे 7 कलर्स येतात, रेनबो. आता पावसाळ्यात येतील रेनबो. प्रियजनांनो, सुंदरसं परमेश्वराचं जिवंत वचन आहे. कारण तो आमचा खरा जिवंत देव आहे. परमेश्वर, आपला त्रिएक परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.